नमस्कार. नवरात्रीच्या आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर हे असा अचानक व्हिडिओ बनवण्याचं कारण काय? तर अनेकांनी मला विचारलं की दादा तू मंत्र तर दिलायस आम्हाला, पण त्याचं उच्चारण कसं करायचं तेही एकदा सांग. हे बघा, आपल्या संस्कृत भाषेत ना शब्दाच्या उच्चारणाला खूप महत्त्व आहे. म्हणजे जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही म्हणू नका, पण त्याचं चुकीचं उच्चारण करू नका. तर मंत्र असा आहे, ओम वंदे वांछितलाभाय चंद्रार्धकृतशेखरां वृषारूढां शूलधरां शैलपुत्रीं यशस्विनीं वंदे. मी वंदन करतो, नमस्कार करतो, नमन करतो. कशासाठी? वांछित लाभाय, माझं जे काही मनोवांछित आहे, माझ्या ज्या काही इच्छा आहेत, आकांक्षा आहेत, त्या पूर्ण होण्यासाठी. वंदे वांछित लाभाय, माझ्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी मी नमन करतोय, नमस्कार करतोय, वंदन करतोय. चंद्रार्धकृतशेखरां, जिचा मुकुट अर्धचंद्राने सजवलेला आहे, अर्धचंद्राने नटलेला आहे. वृषारूढां, जी नंदी बैलावर आरूढून आली आहे, जिचं वाहन नंदी बैल आहे. शूलधरां, जिच्या हातात त्रिशूळ आहे. अशा या शैलपुत्री देवीला मी नमन करतो, माझे वांछित फल प्राप्त होण्यासाठी. आता परत एकदा पूर्ण श्लोक ऐकूया. ओम वंदे वांछित लाभाय चंद्रार्धकृतशेखरां वृषारूढां शूलधरां शैलपुत्रीं यशस्विनीं. तर असा हा मंत्र तुम्ही आजच्या पहिल्या दिवशी, नवरात्रीच्या शैलपुत्री मातेच्या दिवशी 108 वेळा तरी जरूर म्हणा. तुम्हाला नक्कीच फायदा होईल. धन्यवाद.